कोल्हापूर शहरात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी झाली। या शिवजयंतीच्या निमित्तानं निघालेल्या मिरवणुका मात्र खऱ्या शिवभक्तांना चिंता करायला लावणाऱ्या ठरल्या। मिरवणुकांमध्ये शिवरायांच्या मूर्तीसमोरच अश्लील गाण्यांवरील तरुणाईचा हिडीस नाच किळसवाणा ठरला। याबद्दल शिवनेरीहून कोल्हापूरपर्यंत सायकलवरून शिवज्योत आणणारे राम कारंडे यांनी एस न्यूजशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केलाय। नमस्कार, एस न्यूज मध्ये स्वागत। 9 मे रोजी पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात पंचक्रोशीत अखंड साजरी होताना दिसते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत शिवभक्त राम कारंडे, ज्यांनी सायकलीवरून शिवज्योत आणली आहे। नमस्कार। नमस्कार। ही शिवज्योत तुम्ही कुठून आणली आणि कुठपर्यंत नेणार आहात? ही शिवज्योत मी कोल्हापूर ते शिवनेरी आणि शिवनेरी तो परत कोल्हापूर असा तब्बल 800 किलोमीटर सायकल प्रवास होता। त्याच्यामध्ये पहिला आपण पुण्यामध्ये गेलो, पुण्यातून आपण शिवनेरीला गेलो, तिथून परत आपण सायकलवरनं परत कोल्हापुरात आमच्या रयपेठ मंडळाच्या इथं आणली होती ज्योत मी। तर शिवजयंती निमित्त मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की शिवजयंतीचं जे बदलतं स्वरूप आहे त्याबद्दल तुम्ही काय व्यक्त कराल? ॲक्च्युली आजची जी शिवजयंती साजरी होत आहे हे ॲक्च्युली टोटल चुकीच्या पद्धतीनं साजरी व्हायला लागला। जो काल तुम्ही जर बघितला, कालचा जो प्रकार झाला की डॉल्बी आणि लाईटचा जो इफेक्ट जो होता आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की बायकासुद्धा नाचवलेल्या आहेत, त्या अक्षरशः घृणास्पद असं शिवजयंती साजरी झालेलं आहे। तर मी सर्वांना सर्व तरुण मुलांना एकच आव्हान करू इच्छितो की तुम्ही अशी शिवजयंती साजरी न करता एखादा रक्तदान शिबिर करावं, एखाद्या वेळा अवयवदान शिबिर करावा, स्मशानभूमीला मदत करावी किंवा सिपर सारखं हॉस्पिटल जे आहे तिथं जर बघितला तर खरोखर तिथं एक मदत करणं गरजेचं आहे, अन्नदान करावं। अशा पद्धतीनं शिवजयंती साजरी करून खरोखर महाराजांना पण ते अभिमान वाटेल की याला खरोखर आजही माझे मावळे अशा पद्धतीनं शिवजयंती साजरी करतात, कारण कालचा झालेला प्रकार खरोखर निंदास्पद प्रकार आहे। आणि शिवजयंती निमित्त आजच्या तरुणाईला, शिवभक्तांना काय आव्हान कराल? प्रेरणादायी असं काय सांगाल? मी त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही पण आज जसे मी शिवनेरी गडावरून शिवज्योत आणलेलं आहे त्यामध्ये माझा हा हेतू होता की तुम्ही सायकलिंग करून तुमचं स्वतःचं आरोग्यही सांभाळा, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, सायकल चालवा, प्रदूषण टाळा। ह्याच्यामुळे तुमची पेट्रोलची बचत होईल आणि समाजासाठी तुम्हाला एक चांगला संदेश पण देता येईल की आम्हाला खरोखर सायकल चालवल्यामुळे चांगले बेनिफिट्स पण आहेत। आणि समाजामध्ये हे सांगतो की तुम्ही डॉल्बी किंवा तुम्ही आता जे बायका वगैरे नाचवल्या ते खरोखर चुकीचं आहे। आपल्या शहराचं नाव, देशाचं नाव आपलं खराब व्हायला लागलं आहे अशा पद्धतीनं शिवजयंती साजरी केल्यामुळं। अशा प्रकारे राम कारंडे यांनी शिवज्योत ही आणलेली आहे, कोल्हापूरपर्यंत ते पोहोचलेत। कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसोबत मी गौतमी शिकलगार, एस न्यूज कोल्हापूर।